तुम्हा सगळ्यांना शब्द देतो, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठ्या मतांची असणार. आणि मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्याच्या नंतर ते नुसते आमदार राहणार नाहीत, त्यांना हवं ते काम करण्याच्या उद्देशी संधीही देणार नाही. आणि हा विचार माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून आहे. दुर्दैव असं आहे की या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं. तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली, त्यांना सत्ता दिली, सगळं काही दिलं. पण प्रसंग येतो, संकट येतात, त्यावेळेला संकटाला साथ द्यायची ही जबाबदारी असताना साथ सोडून भलत्याच्या मागं आमचे काही जुने सरकारी केले. ठीक आहे, त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम उद्याच्या या काळामध्ये आपण केल्याचं राहणार. लोकसभा निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागल्यानं राज्यात आता सत्ता परिवर्तनाचं वारं वाहू लागलंय. अशातच शरद पवारांनी ही निवडणूक हाती घेतल्यानं महाविकास आघाडीला अधिकच बळ मिळालंय. शरद पवारांना या निवडणुकीत 2 हेतू साध्य करायचे. एक म्हणजे राज्यात भाजपा शासित सरकारला सत्तेतून खाली खेचायचंय, तर दुसरं म्हणजे फुटलेला पक्ष पुन्हा मजबूत करायचा आहे. पवार आता स्वतः मैदानात उतरत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत. त्याचवेळी पक्षातून फुटून भाजपसोबत गेलेल्या नेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व्यूहरचना देखील ते आखतायत. पवारांच्या याच रणनीतीचा प्रत्यय आला तो कागल विधानसभा मतदारसंघात. मंगळवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी कागलच्या गैबी चौकात शरद पवार यांची जंगी सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना त्यांनी हसन मुश्रीफांचा चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कागलचे हसन मुश्रीफ हे देखील अजित पवार यांच्यासोबत महायुतीमध्ये सामील झाले होते. त्यानंतर कागलसह कोल्हापूरचं राजकारण ढवळून निघालं होतं. तर दुसरीकडे भाजपचे नेते समरजित घाटगे हे देखील अस्वस्थ होते. अखेर घाटगेंनीही शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. कागलच्या गैबी चौकात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर समरजित घाटगेंना मंत्रिपदाची संधी मिळेल आणि कागलमध्ये लाल दिव्याची परंपरा कायम राहील असं सूचक विधानही त्यांनी यावेळेला केलंय. तसंच कागलमध्ये एका व्यक्तीला आम्ही सर्व काही दिलं, पण ते संकटात आमची साथ सोडून निघून गेले. ईडीची धाड पडल्यानंतर ते अस्वस्थ झाले होते, पण त्यांना आता त्यांची जागा दाखवून द्यायची आहे असा इशाराही पवारांनी दिलाय. दुर्दैव असं आहे की या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं. तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली, त्यांना सत्ता दिली, सगळं काही दिलं. पण प्रसंग येतो, संकट येतात, त्यावेळेला संकटाला साथ द्यायची ही जबाबदारी असताना साथ सोडून भलत्याच्या मागं आमचे काही जुने सरकारी केले. ठीक आहे, त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम उद्याच्या या काळामध्ये आपण केल्याचं राहणार नाही. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील कागल हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणूनही या मतदारसंघाला ओळखलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी 5 वेळा या मतदारसंघातून विजय मिळवलाय. 1999 पासून सलग 5 वेळा निवडून येणारे हसन मुश्रीफ हे पश्चिम महाराष्ट्रातले एकमेव अल्पसंख्याक नेते आहेत. विशेष म्हणजे 2014च्या निवडणुकीत मोदींचा प्रभाव असूनही हसन मुश्रीफ यांनी कागलची एकमेव जागा राखली होती. कामगार, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा, विधी व न्याय, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास अशा अनेक खात्यांचा गाडा मुश्रीफ यांनी मंत्री म्हणून हाकलेला आहे. पवारांचा सर्वात आवडता आणि विश्वासू नेता अशी मुश्रीफांची ओळख होती. परंतु 2023च्या पक्षफुटीत मुश्रीफ हे अजित पवारांना साथ देत युतीत सहभागी झाले. तेव्हापासून पवार हे मुश्रीफांचा बंदोबस्त करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली होती. कागलमध्ये हसन मुश्रीफ, राजे समरजित सिंह घाटगे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांच्यात कायमच राजकीय चुरस राहिलेली आहे.
समरजित घाटगे हे तर मुश्रीफांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात। गेले 2 टर्म मुश्रीफांच्या विरोधात समरजित सिंह घाटगे यांनी दंड थोपटलेत, परंतु त्यांच्या पदरी अपयशच आलं। शरद पवारांच्या विचाराच्या नेत्यालाच कागलकरांनी कायम साथ दिलीये, परंतु या विधानसभा निवडणुकीत कागलची राजकीय हवा आता पूर्णपणे बदलली आहे। हसन मुश्रीफ हे भाजपसोबत गेल्यानं मतदारसंघात तीव्र नाराजी आहे। हीच पॉलिटिकल स्पेस समरजित घाटगेंनी हेरत पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे येत्या काळात पवार समरजित घाटगेंना हिरो तर मुश्रीफांना झिरो करणार असल्याची चर्चा कागलमध्ये रंगली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका।